एवढी गर्दी कुठल्या मंत्र्याच्या मागं नाही तर देव बकासूरची एंट्री झालती मैदानात म्हणून झाली होती. आम्ही चाललो होतो फॉर्च्युनरच्या मैदानाला. वाघ्याला आणि बुलेटला भरून घेतली आणि निघालो मैदानाच्या दिशेने. 180 किलोमीटरचा प्रवास होता. पेट्रोल आणि सीएनजी गाडीत भरून घेतला. त्यानंतर केली प्रवासाला सुरुवात. मस्तपैकी ओंकारला महाग बसावला होता. जेवण करायला थांबलो होतो. जेवायच्या आधी बैलांना खुराक चारून घेतला. रात्री मैदानावर पोहोचायला उशीर झालता. मोबाईल स्विच ऑफ झालता, त्याच्यामुळे शूटिंग काढायचं राहून गेलं. सकाळी 6 वाजता वाघ्याला बुलेटला घेतलं आणि फाटी दाखवायला चाललो होतो. सकाळी 6 वाजताच बाल्कनी फुल झालती सगळी. आमच्या वाघ्याचं 3 फेऱ्यातलं पहिलंच मैदान होतं. बुलेट ह्याच्या आधी पण 3 फेऱ्याच्या मैदानात भरपूर वेळा पळाला. सकाळी 6 वाजता मैदान फुल भरलं होतं. रात्रीपासून माणसं बाल्कनीवर बसून होती. बाल्कनीवर तर बसायला पण जागा नव्हती आणि त्या डीजे वाल्याने सकाळ सकाळ साऊंड चेक दिला. फाटी दाखवून बैल घेऊन आलो. मस्तपैकी बैल बांधून घेतली. मैदान चालू झालं म्हणून मैदान बघायला आलो. गर्दी झाल्यामुळे कुठं काय दिसत नव्हतं. काय जे बघायचं असेल ते असं स्क्रीनवरतीच बघावं लागत होतं. जे कोणाला जमलं नाही ते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटलांनी करून दाखवलं. आपला घरचा 7 गट क्रमांक 37 मध्ये पळणार होता. नशीब एवढं खराब की आपली चिठ्ठी ह्या वेळेस पण कडनं लागली होती. काय होईल ते होईल म्हणलं. आज कडनं तर कडने गाडी पळवायची. वाघ्याला आणि बुलेटला घेऊन मस्तपैकी खाली आलो. खाली जाताना वाघ्याला येड्यागत करत होता. 2 जणांनी धरला होता. खाली जाता जाता आपल्याला पण व्हिडिओ घ्यावा म्हणलं. भावानं कसा दिसतोय कमेंट करून नक्की सांगा. आणि आज गाडं वाढायची जबाबदारी पप्पू शेट आणि गौरव पडालती. खाली आलतो तोच तर आपल्या साहेबांचं काळीच बजरंग स्वतः दिसला बघा. खालनं गट सुटताना मैदान कसं दिसतंय भावांनो एकदा कमेंट करून नक्की सांगा. पिकअप वाल्यावर गोड बोलून कसं तरी वरती चढलो होतो. एक व्हिडिओ घेऊ द्या म्हणलं. त्यानंतर ओंकारनं आणि गौरवनं मस्तपैकी वाघ्याला झोपून घेतलं. 37 मध्ये 11 नंबर तासावर आपली चिठ्ठी होती. गाडी चांगली पळाली. कडन असल्यामुळे गाडी थोडी टाकाटाकीत मार खाला गाडीनं. वाघ्याला आणि बुलेटला बांधून घेतलं आणि आलो बाल्कनीवरती बसायला. गट सुटत होतो तेवढ्यात आपल्या समोरनं उर्मिलाताई चालल्या होत्या. त्यांचा राजा आणि घोटचा सर्जा गटपात झालती गाडी त्यांची पण. दुसरा मैदानाचं गट खाली चाललं होतं. त्यात बकासूर पण खाली चालला होता. एवढं सगळं पब्लिक ही फक्त त्याच्याच मागं होतं. त्यानंतर मैदानात एकनाथजी शिंदे साहेबांची एंट्री झाली, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री. त्यानंतर मैदानापासून बाजूला जाऊन मस्तपैकी बेळ घेतली. 20 रुपयामध्ये एकदम क्वालिटीची बेळ घेतली. त्याच्यामुळं खाऊन बिऊन घेतलं आणि गाडीत बसायला. गाडीत बसल्या सगळ्यांनी निर्णय घेतला की चला आता घराकडे जायचंय. फायनल व्हायला भरपूर उशीर होईल कारण की बाहेर भाषण 3 चालू होती. बुलेटला आणि वाघ्याला गाडीत भरून घेतलं. त्यानंतर ओंकारला महाग बसायला सिस्टीम लावून दिली. पॅक बांधून टाकला. एक दिवस आपण पण नक्की अशा मोठ्या मैदानात फायनलला राहू अशी आशा मनात घेऊन घराकडे निघालो. गाडी बाहेर काढत असताना हेलिपॅड पाशी जाऊन पोहोचलो. आता म्हणलं आयुष्यात एवढंच राहिलं होतं विमान उडताना बघायचं, ते पण बघून घेतलं. आणि भावांनो फायनलचा मानकरी कोण झालाय ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तेवढं भावांनो फॉलो करून घ्या.